भारतात सध्या लोकसभेच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे। कोणी वन नेशन वन इलेक्शनच्या बाबतीमध्ये बोलत आहे, कोणी आचारसंहितेच्या बाबतीमध्ये बोलत आहे, कोणी तिकीट वाटपाच्या बाबतीमध्ये बोलत आहे, कोणी सत्ता कोणाची येईल हे बोलत आहे। राजकारण कसं करायचं, राजकारणाचे धडे कसे गिरवायचे याविषयी देखील कोणी बोलत आहे। परंतु आपण एका वेगळ्या विषयावरती बोलूया की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्तेचं सूत्र नेमकं काय होतं आणि आजच्या राजकारणाच्या सत्तेचं सूत्र नेमकं काय आहे। या दोन गोष्टींमध्ये मूलभूत अशा प्रकारचा फरक आहे। जेव्हा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्तेचं सूत्र शोधतो त्यावेळेस आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ॲनिलेशन ऑफ कास्ट या लाहोरच्या अधिवेशनासाठी तयार केलेल्या भाषणामध्ये एक संदर्भ असा सापडतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भाषणामध्ये म्हणतात की प्रत्येक राजकीय क्रांतीच्या पाठीमागे एक सामाजिक क्रांती दडलेली असते। अर्थातच तुम्हाला जर राजकारणामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला समाजकारणामधून जावं लागतं, हे सूत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्यामध्ये सांगतात। आणि म्हणून ते सुरुवातीपासूनचे उदाहरणं देतात की चंद्रगुप्त मौर्याच्या राजकीय क्रांतीच्या पाठीमागे तथागत गौतम बुद्धाच्या सामाजिक क्रांतीचा इतिहास आहे। शिखांच्या राजकीय क्रांतीच्या पाठीमागे गुरु नानकांच्या सामाजिक क्रांतीचा इतिहास आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकीय क्रांतीच्या पाठीमागे संत तुकाराम महाराजांच्या सामाजिक क्रांतीचा इतिहास आहे। युरोपमध्ये जी राजकीय क्रांती झाली त्याच्या पाठीमागे मार्टिन ल्युथरच्या सामाजिक क्रांतीचा इतिहास आहे। अशी अनेक उदाहरणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या ॲनिलेशन ऑफ कास्ट या भाषणामध्ये देत आहेत। आणि याच्यामधून एक सूत्र बाबासाहेब आंबेडकरांचं असं दिसतं की तुम्हाला जर राजकारणामध्ये यायचं असेल किंवा राजकीय क्रांती करायची असेल तर तुम्हाला सामाजिक क्रांतीतून अगोदर जावं लागतं। अर्थातच समाज परिवर्तनामधून अगोदर तुम्हाला पुढे यावं लागतं। डायरेक्ट तुम्ही जर राजकारणामध्ये यशस्वी होण्याचा प्रयत्न करत असाल किंवा आपण डायरेक्टली राजकीय सत्ता हातामध्ये घेऊ असं म्हणत असाल तर ते शक्य नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं। आणि म्हणूनच त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये देखील सामाजिक स्वातंत्र्याला अगोदर महत्त्व दिलं आणि ते म्हणाले की जर तुम्हाला या देशामध्ये खरोखरच राजकीय क्रांती घडवून आणायची असेल तर तुम्हाला अगोदर सामाजिक क्रांतीच्या माध्यमातून पुढे जावं लागेल। आणि म्हणूनच त्यांनी सामाजिक स्वातंत्र्याचा आग्रह राजकीय स्वातंत्र्याच्या अगोदर धरला। जर सामाजिक स्वातंत्र्य अगोदर मिळालं तर आपल्याला राजकीय स्वातंत्र्य हस्तगत करायला किंवा ती राजकीय क्रांती टिकवून ठेवायला जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं। आणि म्हणून सामाजिक क्रांती ही अगोदर झाली पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं। काल एका मुलाखतीमध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असं म्हणाले होते की माझ्या राजकारणाचं सूत्र हे समाजकारणातून राजकारण आहे आणि राजकारणामधून समाजकारण आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सूत्र देखील हेच होतं। आज जर आपण राजकारणाकडे बघितलं तर आपल्याला असं दिसेल की लोकांच्या राजकारणाचं सूत्र हे कशा पद्धतीचं आहे तर पैशातून राजकारण आणि राजकारणातून पैसा असं या सत्तेचं सूत्र आपल्याला पाहायला मिळतं। अर्थातच निवडणुकांसाठी पैसा लावायचा आणि तो पैसा वसूल करण्यासाठी पुन्हा राजकीय शक्तीचा वापर करायचा। म्हणजेच समजा निवडून येण्यासाठी प्रचंड अशा प्रमाणामध्ये खर्च करायचा, निवडून यायचं आणि सत्तेमध्ये जायचं आणि सत्तेमध्ये गेल्यानंतर पुन्हा आपल्यासाठी पैसा जमा करायचा। अर्थातच पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे सूत्र आजच्या राजकारणाचं आपल्याला पाहायला मिळतं। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे सूत्र नाकारलं आणि त्यांनी सांगितलं की समाजकारणामधून राजकारण आणि राजकारणामधून समाजकारण अशा प्रकारचं सूत्र माझं राजकारणाचं असेल। आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सूत्राच्या अनुषंगानेच सातत्याने विचार केला आणि आपल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये समाजकारणामधून राजकारण कशा पद्धतीनं करता येईल आणि राजकारणामधून समाजकारण कशा पद्धतीनं करता येईल हे मांडलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणत होते की समाजातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे राजकीय शक्तीमध्ये आहे आणि म्हणूनच आपल्याला राजकीय शक्ती हस्तगत करावी लागेल किंवा ती प्राप्त करावी लागेल। परंतु हे केव्हा होऊ शकतं ज्यावेळेस समाज संघटन होईल आणि समाजाने आपले प्रश्न सोडवण्यासाठी विचार केला तर। समाजाने आपले प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येऊन राजकीय सत्ता प्राप्त केली पाहिजे आणि राजकीय सत्ता हातात आल्यानंतर आपण आपले सामाजिक प्रश्न सोडवले पाहिजेत असं सूत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं। आणि म्हणूनच ते असं म्हणत होते की आपल्या प्रत्येक प्रश्नाची चावी ही राजकारणामध्ये आहे आणि म्हणून राजकीय सत्ता हस्तगत करणं गरजेचं आहे। परंतु याच्यासाठी समाजाला एकत्र करणं, सामाजिक कार्य करणं, समाजाचं संघटन करणं या गोष्टी महत्त्वाच्या होत्या। डायरेक्टली कुठल्याही पक्षाचं राजकीय तिकीट घेऊन सत्तेमध्ये येणं योग्य नाही किंवा तशा पद्धतीची सत्ता आपल्याला मिळूही शकत नाही। आणि म्हणून आपल्या समाजाचं अगोदर संघटन असणं गरजेचं आहे। ज्यांचे प्रश्न एक आहेत त्या लोकांनी एकत्र येणं देखील गरजेचं आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं। आणि म्हणूनच त्यांनी ज्या लोकांचे प्रश्न एक आहेत त्या लोकांनी एकत्र येऊन राजकीय सत्तेसाठी प्रयत्न करावेत आणि राजकीय सत्ता प्राप्त झाल्यानंतर त्या राजकीय सत्तेच्या माध्यमातून आपले प्रश्न सोडवावेत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं।
काल परवाच ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये देखील त्यांनी हेच सांगितलं की समाज संघटित करणं हा पहिला मुद्दा आहे, त्यानंतर राजकीय सत्ता हस्तगत करणं हा दुसरा मुद्दा आहे आणि राजकीय सत्ता हस्तगत झाल्यानंतर त्या राजकीय सत्तेचा वापर या समाजाचे प्रश्न सोडवणं हा तिसरा मुद्दा आहे। आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे सूत्र सांगत होते की समाजकारणामधून राजकारण आणि राजकारणामधून समाजकारण हेच सूत्र ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी देखील वापरलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आतापर्यंतचा जर आपण ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचा राजकीय कार्यकाळ बघितला तर आपल्याला असं दिसेल की त्यांनी अकोल्यामध्ये देखील शोषित वंचित समूहाच्या हातामध्ये सत्ता देण्याचं काम केलेलं आहे। अर्थातच तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत हे तुम्हीच सोडवू शकता आणि तुम्ही सत्तेत आल्याशिवाय हे तुमचे प्रश्न मिटणार नाहीत। आणि म्हणून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी अकोल्यामधले आतापर्यंत जे काही सत्ता विस्तार केला किंवा जी काही सत्ता स्थापन केली त्याच्यामध्ये त्यांनी शोषित वंचित समूहाच्या हातामध्ये सत्ता देण्याचं काम केलं। जोपर्यंत या समाजाच्या हातामध्ये सत्ता येणार नाही तोपर्यंत या समाजाचे प्रश्न मिटणार नाहीत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही वाटत होतं आणि तेच सूत्र ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी देखील राजकारणामध्ये वापरलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आजच्या राजकारणाची परिस्थिती जर आपण बघितली तर ज्या व्यक्तीला राजकारण म्हणजे काय हेच माहीत नाही असे व्यक्ती देखील राजकारणामध्ये आहेत आणि मग त्यांच्या राजकारणाचा विचार केला तर त्यांना समाजकारणाचं तर इतकं अज्ञान आहे की ते विचारताही कामा नये। आणि म्हणून राजकीय सत्ता जरी हस्तगत झाली असली किंवा राजकीय सत्ता जरी एखाद्या व्यक्तीला मिळालेली असली तरी ती व्यक्ती सामाजिक प्रश्न सोडवू शकेलच असं काही नाही आहे। आणि म्हणूनच आपल्याकडे दर 5 वर्षाला निवडणुका होतात, दर 5 वर्षाला नेते निवडून येतात, काही वेळेस नेते 7-7, 8-8, 10-10 वेळेस निवडून येतात, पण त्यांच्या समाजाचे प्रश्न मात्र सोडवले जात नाहीत किंवा त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न देखील सोडवले जात नाहीत। आज आपण 75 वर्षाकडे येतोय स्वातंत्र्य मिळून, पण या 75 वर्षामध्ये देखील आपले बेसिक प्रश्न देखील मिटलेले नाहीत। अर्थातच आपल्या शेतीचे प्रश्न आहेत, आपल्या आरोग्याचे प्रश्न आहेत, आपल्या शिक्षणाचे प्रश्न आहेत, आपल्या महिलांचे प्रश्न आहेत, आपल्या दळणवळणाचे प्रश्न आहेत, असे कितीतरी प्रश्न आहेत, परंतु हे प्रश्न सुटलेले नाहीत। आपण एका वेगळ्याच प्रश्नावरती भांडतो आहे, आपण एका वेगळ्याच प्रश्नावरती काम करतो आहे। आपल्याला धर्मसत्ता हवी आहे, आपल्याला मंदिरं हवी आहेत, आपल्याला मस्जिदी हवी आहेत, आपल्याला चर्च हवे आहेत, विहार हवेत, अशा प्रकारच्या प्रश्नावरती आपण भांडतोय, परंतु आपले जे बेसिक प्रश्न आहेत हे बेसिक प्रश्न घेऊन राजकारणातले लोक पुढे येत नाहीत, कारण त्यांचं सूत्रच समाजकारणातून राजकारण आणि राजकारणातून समाजकारण नाही आहे। असं जर असतं तर ज्यांच्या निवडणुकांचे जे जाहीरनामे आहेत हे जाहीरनामे थोड्या वेगळ्या स्वरूपाचे असते आणि त्याच्यामध्ये लाईफ इन्शुरन्स अर्थातच LICचे प्रश्न असते, तुमच्या माझ्या जीविताचे प्रश्न असते, तुमच्या माझ्या शिक्षणाचे प्रश्न असते, तुमच्या माझ्या आरोग्याचे प्रश्न असते, तुमच्या माझ्या अर्थकारणाचे प्रश्न असते, तुमच्या माझ्या दळणवळणाचे प्रश्न असते, परंतु हे प्रश्न कुठेही असलेले आपल्याला पाहायला मिळत नाहीत। कारण राजकारणाचं सूत्र सध्या भारतामध्ये पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा जमा करणे हे राहिलेलं आहे, ना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे सांगतायत की समाजकारणातून राजकारण आणि राजकारणातून समाजकारण हे सूत्र आता राहिलेलं नाही। त्याच्यामुळं येणाऱ्या कितीही निवडणुका जरी झाल्या तर तुमचे माझे प्रश्न सुटतीलच असं काही नाही आहे। आणि म्हणून आपले जर प्रश्न आपल्याला सोडवायचे असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सूत्राचा वापर करणाऱ्या व्यक्तीलाच आपण निवडून दिलं पाहिजे। अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सूत्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे की समाजकारणातून राजकारण आणि राजकारणातून समाजकारण। आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या सूत्राविषयी काय वाटतं हे सांगायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया। धन्यवाद।